नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शोधून बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लाईक म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतेच करू शकता. केंद्राकडून राज्यात ₹12.35 कांद्याची खरेदी सुरू, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. बघू शकता संपूर्ण बातमी. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव कोसळले, ते प्रति किलो 50 पैशावर आले आहे. यामुळे कांदे फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी 15 मे केंद्राकडून कांदा खरेदीचा निर्णय जाहीर केला. राज्यात आजपासून प्रति किलो ₹12.35 दराने कांद्याची खरेदी सुरू होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा प्राप्त होईल, असे फडणवीस यांनी सांगितले. सातारा येथील आयोजित पंतप्रधान आवास योजना ग्रामीण लाभार्थी मेळावा व महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह उपस्थित होते. आणि आमचा कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. अनेक शेतकरी कांद्याला ₹1 भाव मिळत असल्याने कांदे फेकून द्यायला निघाले आहे. यासाठी शिवराजसिंह चौहान यांना विनंती केली होती की शेतकऱ्यांना पिकवलेला कांदा विकत घ्या. कांदा नाशवंत आहे, त्याची खरेदी करायची आणि साठवणूक करून पुन्हा तो बाजारात आणायचा. या सगळ्या गोष्टी अडचणीत असतात. पण आमच्या विनंतीला मान देऊन आजपासून महाराष्ट्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषी मंत्री चौहान यांच्या नेतृत्वात ₹12.35 दराने कांदा खरेदी सुरू होत आहे, असे फडणवीस यावेळी म्हटले आहे. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. आणि महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. 30 जूनपूर्वी कर्जमाफी निश्चित. अर्थसंकल्पीय शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला, त्याची तयारी सुरू आहे. 30 जूनपूर्वी आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत. त्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरले आहे त्यांना आम्ही प्रोत्साहन रक्कम देऊ, असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला आहे. कांद्याचे भाव कोसळल्याने काही शेतकऱ्यांना कांदा फेकून दिला आहे, तर भूम येथील एका शेतकऱ्याने शेतात विक्रीसाठी ठेवलेला कांदा पेटून दिला. सातारा जिल्ह्यातील खटाव येथील एका शेतकऱ्यांनी कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने पाऊण एकर कांदा पीक शेतातच सोडून दिला. अशा प्रकारची ही स्थिती आहे. आणि भाव कोसळल्याने उत्पादक शेतकऱ्याकडून संताप व्यक्त होत आहे. त्याची दखल राज्य सरकारने घेतली आहे. अशा प्रकारची ही महत्त्वाची आहे. कर्जमाफी संदर्भातील या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आले आहे. 30 जूनपूर्वी कर्जमाफी ही निश्चित करणार असल्याचं या ठिकाणी फडणवीस यांनी सांगितलं आहे. आणि परंतु या ठिकाणी कांद्याला ₹12.35 भाव देऊन फार मोठे उपकार हे सरकार करतं नाही आहे. कारण ही वस्तुस्थिती आहे. आधीच कवडीमोल भावाने तुम्ही ₹1, ₹2, ₹5 कांदा खरेदी केला, परंतु कांद्याची व्यवस्थितरित्या निर्यात न होऊ देणे, निर्यात बंदी करणे, ज्यावेळेस 2 पैसे शेतकऱ्यांना मिळायला लागले तर कांद्यावर निर्यात बंदी, निर्यात शुल्क, निर्यात मूल्य लावणे, अशा प्रकारच्या निर्णयामुळे आधीच शेतकरी हैराण, हताश झालेला आहे. 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा, शेतकरी बांधवांची काय अपेक्षा असताना देखील वारंवार शेतकरी विरोधी निर्णय हे सरकार घेताना दिसत आहे. या परिस्थितीला नेमकं म्हणावं तरी काय, अशी वस्तुस्थिती सध्याची आहे. येणारे दिवस फार बिकट परिस्थितीची आहे. आणि वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मात्र कवडीमोल भाव हे सरकार देताना दिसत आहे. कर्जमाफी संदर्भातील सुद्धा निर्णय या सरकारने जाहीर केला. त्यातसुद्धा भरपूर असे नियम अटी घातले. त्यामुळे शेतकऱ्यांना मात्र दुहेरी संकट आहे. ₹12.35 भाव दिला म्हणजे लय मोठा भाव दिला नाही. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च जर पाहिला तर ₹20 ते ₹25 घरात आहे. परंतु या ठिकाणी आसमानी सुलतानी संकट शेतकऱ्यावर वारंवार येत आहे. आणि नेमकं शेतकरी बांधवांनी करायचं तरी काय, हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. अशा प्रकारच्या या प्रश्नाला सामोरे जावे लागणार आहे. आणि वस्तुस्थिती जर अशी राहिली तर येणारे दिवस फार बिकट परिस्थितीचे राहिलेले आहे. आणि शेतकऱ्यांना वारंवार अशा प्रकारच्या निर्णयाची नक्कीच काहीतरी उपाययोजना ही सरकार करणार का, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. परंतु हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे. हे सरकार
मात्र काही योग्य निर्णय घेणार नाही असं वाटतंय. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब, कमेंट करा. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. तर व्हिडिओ आपण तोपर्यंत थांबतो. महाराष्ट्राची शेळ. धन्यवाद.